नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्किन्सन्स डिसीज बद्दल जाणून घेणार आहोत. हा जनरली ओल्ड एज मध्ये दिसून येतो. हा आजार ब्रेनशी रिलेटेड आहे. यालाच न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर असे देखील म्हटलं जातं. यामध्ये न्यूरॉन्सचं डिजनरेशन होतं, डोपामाइनची लेवल कमी होते. आता डोपामाइन हे एक न्यूरोट्रान्समीटर आहे. न्यूरॉन्स मधून सिग्नल कंडक्ट करून ब्रेन पर्यंत पोहोचवायचं काम हे डोपामाइन करत असतं. या आजारामध्ये डोपामाइन लेवल कमी झाल्यामुळं हालचालींमध्ये मध्ये देखील अडथळा यायला लागतो आणि जसजसं वय वाढेल तसतसं या आजाराचं प्रमाण वाढत जातं. हा आजार 40 वयाच्या आतील लोकांना देखील होऊ शकतो. याला जुवेनाइल पार्किन्सन्स डिसीज असं देखील म्हटलं जातं. पण हा रेअरली दिसून येतो. याची कारणं कोणती आहेत? तर जेनेटिक फॅक्टर्स असतील, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील, केमिकल्सच्या जर संपर्कात आला असेल किंवा पेस्टिसाइडच्या अतिवापरामुळे असेल. त्याचबरोबर डिप्रेशनसाठी लॉंग टर्म मध्ये जर मेडिकेशन घेतले गेले असतील. अजून देखील याच्यावर रिसर्चेस चालू आहेत. याची लक्षणं बघायला गेली तर यामध्ये स्लोनेस येतो. सगळ्या ऍक्टिव्हिटी स्लो होतात. जॉईंट्सना स्टिफनेस येतो. चालताना पावलं जवळ टाकली जातात. जास्त झोप येणं, एकलकोंडेपणा वाढणं किंवा भास होणं, कॉन्स्टिपेशन होणं, गिळताना त्रास व्हायला लागणं, डिप्रेशन येणं किंवा चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे एक्सप्रेशन्स नसणं, अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. या आजाराचं डायग्नोसिस करण्यासाठी सध्या तरी ठोस अशी पद्धत उपलब्ध नाही. सायकोलॉजिकल आणि न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन्स, क्लिनिकल फॅक्टर्स वरून याचं डायग्नोसिस केलं जातं. आता ट्रीटमेंट. या आजारावर उपचार उपलब्ध नाहीत. याची तीव्रता कमी करण्यासाठी औषधं मदत करू शकतात. पण याला देखील लिमिटेशन्स आहेत. होमिओपॅथिक उपचारामुळे याची लक्षणं देखील कमी होऊ शकतात आणि पेशंटचा लाईफस्पॅन वाढू शकतो. त्याचबरोबर लाईफस्टाईल चेंजेस, हेल्दी डाएट, फायबर रिच डाएट, पाणी भरपूर पिणं, रेग्युलर एक्सरसाइज या आजारामध्ये उपयोगी ठरते.